अशातच रिलीज झालेला 12th फेल हा सिनेमा खूप चर्चेचा विषय झाला आहे। IPS ऑफिसर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित 12th फेल हा सिनेमा आहे। आता तुम्ही म्हणत असाल 12th फेल आणि IPS ऑफिसर हे कसं शक्य आहे? त्याचं झालं असं की मनोज कुमार नावाचा एक लहानसा मुलगा आपल्या गावातील SDM कडून इन्स्पायर होऊन त्याच्यासारखा मोठा अधिकारी होण्याचं स्वप्न पाहत होता। भविष्यात तो आपले कष्ट, मेहनत आणि जिद्दीने यशस्वीही होतो। परंतु यात आवर्जून सांगण्यासारखं आहे त्या मुलाचा या सर्व काळातील संघर्ष, ज्यातून लाखो तरुण इन्स्पायर होतील। असा आहे त्यांचा IPS अधिकारी होण्यापर्यंतचा संघर्षमय जीवन प्रवास, ज्यांचं नाव आहे IPS ऑफिसर मनोज कुमार शर्मा। घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना शिक्षणाबरोबरच पोटासाठी संघर्ष करावा लागत होता। कधी टेम्पो चालवला, कधी पिठाच्या गिरणीमध्ये काम केलं, तर कधी लायब्ररीत काम केलं, तर वेळ प्रसंगी आपला खर्च भागवण्यासाठी श्रीमंत लोकांची कुत्री फिरवण्याचं कामही त्यांनी केलं। जे UPSCच्या इंटरव्ह्यू पर्यंत पोहोचूनही तुम्हाला इंग्लिश येत नाहीये, तुम्हाला सिलेक्ट का करावं असाही प्रश्न करण्यात आला। IPS ऑफिसर मनोज कुमार शर्मा यांच्या संघर्षमय जीवन प्रवासावर अशातच एक सिनेमा विनोद चोप्रा यांनी दिग्दर्शित केला आहे। 12th फेल असं त्या सिनेमाचं नाव आहे। 12th फेल ते IPS ऑफिसर इथपर्यंतची सक्सेस स्टोरी आज आपण पाहणार आहोत। चला तर मग वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करते। मनोज शर्मा हे मध्य प्रदेशच्या मुरैनाचे आहेत आणि मनोज हे एक ॲव्हरेज स्टुडंट होते। ते एका अशा शाळेत शिकत होते जिथे विद्यार्थ्यांना शिक्षकच कॉप्या पुरवायचे। अगदी फळ्यावर लिहून ते पाहून लिहा इथपर्यंत चालायचं। 10वीत ते पास झाले, 12वीत हिंदी सोडता सर्व विषयांमध्ये ते फेल झाले। याचं कारणही तसंच आहे। त्या शाळेतील मुलं फेल होऊ नयेत, शाळेचं आणि गावाचं नाव खराब होऊ नये म्हणून शिक्षकच मुलांना कॉपी पुरवायचे। हे सर्व घडत असल्यामुळे मनोज यांचाही अभ्यास नसायचा। त्यांच्या गावात आलेले नवीन SDM ज्यांनी हा सर्व प्रकार थांबवला आणि 12वीत कॉपी न करता आल्यामुळे मनोज हे 12वीत फेल झाले। त्यावेळी त्यांना त्या SDMचं फार कौतुक वाटायचं। त्यांना वाटायचं की या SDMची एवढी पावर कशी काय असू शकते की पूर्ण शाळा हादरून सोडली आहे, सर्वजण त्या SDMला घाबरत आहेत। या विचारात ते पडले आणि UPSCच्या परीक्षेची माहिती त्यांना मिळाली। घरची परिस्थिती ही जेमतेमच होती। वडिलांना वाटायचं की 12वी पास झाल्यानंतर पुढे कुठेतरी छोटी मोठी नोकरी करेल, ज्याच्यामुळे कुटुंबाला आर्थिक हातभार लागेल, पण झालं एकदम उलट। ते तर 12वीत फेल झाले। मग त्यांनी सेकंड हँड टेम्पो चालवण्याचा निर्णय घेतला। मनोज आणि त्यांचे भाऊ मिळून टेम्पो चालवला। त्यांना वाटू लागलं की आता कुठेतरी कुटुंबाला हातभार लागेल। बसेस वाल्यांना मात्र हे पटायचं नाही आणि याच गोंधळामध्ये त्यांचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला। तो सोडवण्यासाठी ते पुन्हा SDM कडे, परंतु टेम्पोची गोष्ट न काढता त्या SDMला त्यांनी डायरेक्ट विचारले SDM होण्यासाठी काय करावं लागेल, कारण ते पुन्हा विचारात पडले होते की एवढा मोठा व्यक्ती प्रत्येकाला न्याय मिळवून देणारा हे सर्व किंवा SDM बनण्यासाठी काय करावं लागत असेल। त्यावर त्या SDMनेही पूर्ण गोष्टी व्यवस्थित समजावून सांगितल्या। यानंतर मनोज यांनी गावात सोडलं। पुढे ते 12वी पास झाले आणि नंतर PCS ची तयारी करण्यासाठी ग्वालियरला तिकडे गेले खरे, परंतु त्यानंतर त्यांचा संघर्ष जास्तच वाढला। राहण्या खाण्याचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी घरोघरी जाऊन ट्युशन घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा हा प्रयत्न असफल ठरला। त्यानंतर त्यांना एका लायब्ररीत काम मिळाले। राहण्याची सोय लागली। तिथे साफसफाई, रोजची वाचली जाणारी पेपर्स लावणे व इतर कामे त्यांना करावी लागली। ज्यावेळी मनोज यांना PCS ची एक्झाम द्यायची वेळ आली, त्यावेळी सरकारने ही एक्झाम बंद केली। त्यानंतर त्यांनी आपल्या मित्राबरोबर दिल्लीला जाऊन UPSC करण्याचा निर्णय घेतला। दिल्लीला आल्यावर मात्र ते एका मुलीच्या प्रेमात पडले, ज्या आज त्यांच्या पत्त्यांचं नाव श्रद्धा आहे आणि ज्या IRS आहेत। दिल्लीला आल्यानंतरही त्यांना पुन्हा तोच प्रश्न पडला की राहण्याची व खाण्याची सोय कशी लागणार। त्यांना तिथे एक काम मिळालं, श्रीमंत लोकांची कुत्री फिरून आणण्याचं। UPSC ॲस्पिरंट मनोज कुमार शर्मा श्रीमंत लोकांची दिल्लीच्या रस्त्यावरून कुत्री फिरवण्याचं काम करायचे, ज्याचे त्यांना 400 रुपये मिळायचे। एकाच वेळी ते 4-4 कुत्र्यांना फिरवायचे आणि घरी सोडायचे। दरम्यानच्या काळात दिल्लीतील प्रसिद्ध UPSC क्लासेसचे शिक्षक विकास दिव्यकीर्ती सर यांच्याशी त्यांचा संपर्क झाला। मनोज यांची कष्ट घेण्याची धडपड आणि जिद्द यामुळे मनोज यांना मोफत क्लासेस अटेम्प्ट करण्याची मुभा दिली। क्लासेसमध्ये अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात मनोज यांनी UPSC ची प्री क्लिअर केली। मेन्समध्ये मात्र इंग्लिशमुळे गोंधळ झाला। एक्झाममध्ये टुरिझमवर निबंध लिहायचा होता, जो शब्द त्यांनी टेररिझम असा वाचला आणि त्यावरच निबंध लिहिला। याच कारणामुळे त्यांची मेन्स क्लिअर होता राहील। याच काळात त्यांची श्रद्धा यांच्याशी ओळख झाली आणि ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले। हे सगळं सुरू असताना त्यांना मात्र एक भीती वाटली, मी जे कुत्री सांभाळण्याचं काम करत आहे याबद्दल श्रद्धाला कधी कळू नये। जे व्हायचं नव्हतं तेच झालं। श्रद्धाने त्यांना पाहिलं, परंतु
समजूतदार श्रद्धा असं काहीच वागल्या बोलल्या नाही ज्यामुळे मनोज यांचं मन दुखावलं जाईल। त्या म्हणाल्या की तू प्रयत्न करणं सोडू नको, हेही दिवस निघून जातील। त्यानंतर मात्र 2 वेळा त्यांना UPSC मध्ये अपयश आलं। श्रद्धा त्यांना म्हणायच्या की हार मानू नको, लढत राहा, यश नक्की मिळणार असं म्हणून त्या त्यांना प्रोत्साहित करत राहिल्या। त्यानंतर 4थ्या प्रयत्नात प्री व मेन्स क्लिअर निघालं। पुढे इंटरव्ह्यू मात्र खूप टफ राहील। इंग्लिश बोलता येत नाही यावरून त्यांना बोलण्यात आलं, आमच्याकडे UPSCत IIT वाले मुले आहेत, तुम्ही तर 12वी फेल आहात। त्यावर ते म्हणतात की भाषा इम्पॉर्टंट नाहीये, ती फक्त संवाद साधण्याचं माध्यम आहे। हे पटवून दिलं आणि त्यानंतर इतिहास घडला। कधी काळी 12वी फेल म्हणून हिणवलं गेलेले मनोज कुमार शर्मा 2005 साली IPS अधिकारी झाले। एकेकाळी श्रद्धाला मनोज म्हणाले होते की तुम सिर्फ हा कर दो, मैं दुनिया पलट दूंगा। शेवटही त्यांनी तसाच केला। पुढे त्यांना महाराष्ट्र कॅडर मिळालं। सध्या IPS मनोज कुमार शर्मा हे मुंबई पोलीस मध्ये अतिरिक्त आयुक्त म्हणून तैनात आहेत। त्यांच्या पत्नी श्रद्धा जोशी याही IRS आहेत। त्याचबरोबर त्यांचे मित्र UPSC एस्पिरंट अनुराग पाठक हेही GST ऑफिसर म्हणून जॉईन झाले। यांनीच IPS ऑफिसर मनोज कुमार शर्मा यांच्या जीवनावर आधारित हारावही जो लढा नाही हे पुस्तक लिहिलं आणि त्यावरच आधारित विदू विनोद चोप्रा यांनी सुंदर असा सिनेमा बनवला आहे। यातून एवढंच कळतं की जन्मताच कुणी हुशार म्हणून जन्माला येत नाही, आपण कष्ट प्रयत्न करत राहायला पाहिजेत। परिस्थिती पुढे हतबल न होता लढता आलं पाहिजे। IPS अधिकारी मनोज कुमार शर्मा यांची ही स्टोरी आज लाखो जणांचं इन्स्पिरेशन आहे। व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ यापुढेही पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।